पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये भातावरचं वरण खराब निघालं म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली। गायकवाड यांनी बनियन व टॉवेलमध्ये येऊन कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला जोरदार मारहाण केली। यामुळे या घटनेचे पडसाद अधिवेशनात उमटलेत। आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथे कॅन्टीनमधून जेवण मागवलं होतं। जेवण खराब आल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी संतापामध्ये कॅन्टीनमध्ये असलेल्या व्यक्तीला मारहाण केली। त्यामध्ये जाऊन त्यांनी मला विष खायला घालतो का असं विचारलं आणि कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीचा वास घेत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावलाय आणि गायकवाड यांनी मारहाण केली। त्यामुळे या प्रकरणावरून आमदार गायकवाड वादात अडकलेत। या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये संजय गायकवाड हे कर्मचाऱ्याला मारताना दिसत आहेत। या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला। मी कारवाईला घाबरत नाही असंही त्यांनी सांगितलं असलं तरी संजय गायकवाड एका प्रकारे अडचणीत आलेत। त्यानंतर विधान भवनामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच्या वादानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी विधिमंडळ परिसरामध्ये आव्हाडांच्या समर्थकाला मारहाण केली होती। विशेष म्हणजे यातील एका आरोपीवर मकोकाचंही कलम आहे, जिथं राज्याचा कायदा सुव्यवस्थेची धुरा सांभाळली जाते। अशा विधिमंडळाच्या परिसरात याच आरोपीनं कायदा सुव्यवस्थेची धिंड काढले। त्यामुळे या सर्व प्रकरणानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना व सर्व प्रकाराबाबत सभागृहाची माफी मागितली। तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील या ठिकाणी सभागृहाची माफीही मागावी लागली। त्यानंतर हा त्रिकोण पूर्ण करण्याची जबाबदारी सत्तेतील अजित पवार यांच्या गटानं अधिवेशनानंतर पार पाडले। लातूरमध्ये कोकाटे यांच्या पत्ते खेळण्याविरोधात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून निषेध केलाय म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाचे प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या आंदोलकांना जबर मारहाण केले। या घटनेचे पडसाद संपूर्ण मराठवाड्यामध्ये उमटले। या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी माफी मागितली, तरी छावा संघटनेकडून त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले। लातूरमधील या घटनेनंतर सत्तेतील तिन्ही पक्षांमधील लोकांच्या मारहाणीचं वर्तुळ देखील पूर्ण झालंय। सुरुवातीला शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली। त्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी विधिमंडळ परिसरामध्ये आव्हाडांच्या समर्थकांना मारहाण केली। तर रविवारी लातूरमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून निषेध केला म्हणून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवकच्या प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना मारहाण केली। या सर्व प्रकरणामुळे सत्ताधारी महायुतीमधील नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली जात असून या सर्व घटनांनी विरोधकांच्या हाती आयती कोलीत मिळाले। त्यामुळे त्या काळात या विरोधक आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार आहेत। त्यामुळं लातूरमधील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय कारवाई केली जाणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।